गणपती हा एक प्रकारे हिंदू धर्माचा ब्रँड अँबॅसेडर आहे असं म्हणायला हरकत नाही. पॉप्युलरली नोन जे शिवपंचायतन किंवा शिवा फॅमिली जी आपली आहे तर त्यात शंकर आहे, पार्वती आहे, गणपती आहे आणि कार्तिकेय आहे. पण ती एक प्रकारची मॉडर्न फॅमिली आहे खूपच. कारण त्यात जर तुम्ही बघितलं तर गणपती हा पूर्णतः पार्वतीपासून निर्माण झालेला आहे. त्याच्या जन्मात शंकराचा तसा काही डायरेक्ट रोल नाही, उलट त्याला त्यांनी मारलेलंच आहे. आणि कार्तिकेय जो आहे तो शंकरापासून निर्माण झालेला आहे आणि गंगेपासून, त्याच्यात पार्वतीचा काही रोल नाही आहे. महाराष्ट्र भागात गणपती हा विशेष प्रसिद्ध देव होता हे आपल्याला दिसतं ते काही विरगळांवरनं. आणि त्याचं स्वतःचं एक राहण्याची जागा, जसं विष्णूचं वैकुंठ आहे, शंकराचं कैलास आहे, तसं गणपतीचं स्वानंद लोक नावाची एक त्याच्या भक्तांसाठीची जागा असं आपण म्हणू. की जशा यशोदा आणि कृष्णाची आपल्याला चित्र दिसतात तशीच पार्वती एका छोट्या बालगणेशाला तिच्या कडेवर घेऊन उभी आहे, अशा प्रकारच्या चित्रांची आपल्याला निर्मिती दिसते. एक चित्र तर गणपतीला 8 पत्नींसोबत दाखवतं, ज्यांना अष्टसिद्धी असं म्हटलं जातं. उभा गणपती किंवा नाचणारा गणपती, ज्याला नृत्य गणेश असं पण म्हटलं जातं, यांचं प्रमाण थोडंफार तमिळनाडूमध्ये जास्ती आहे. चोलांच्या काळात निर्माण झालेल्या मूर्तींमध्ये बरेच नृत्य गणेश आपल्याला सापडतात. जर आपण नॉर्मल समाध्या बघितल्या तर त्यांच्यावरती आपल्याला शिवलिंग ठेवलेली दिसतात. सो ह्यांच्या समाध्यांमध्ये त्यांच्यावरती एक गणेश मूर्तीचं अंकन केलेलं आपल्याला दिसतं. ह्यांच्यामध्ये एक विनायक भट ठकार नावाचे गृहस्थ होते, ज्यांना गणपतीचा दृष्टांत झाला आणि त्यांना त्या पडक्या मंदिरामध्ये गणपतीची मूर्ती सापडली. ह्याच्यामध्ये काही प्रमुख नावं म्हणजे सरदार खाजगीवाले, भाऊ रंगारी, घोटवडेकर नावाचे गृहस्थ होते, तरवडे होते. आणि या सगळ्या लोकांनी 1893 साली आपापल्या घरी गणपतीच्या मूर्ती बसवल्या आणि त्यांच्या मिरवणुकी काढल्याचा उल्लेख आहे. हा जो 1893 साली सुरू झालेला गणेशोत्सव होता, ह्याच्यात गणपतीला एका राक्षसाचा संहार करताना दाखवलं गेलं होतं. आणि ते राक्षस म्हणजे ब्रिटिश राज. बरोबर. तर ती सिम्बॉलिझम खूप त्यांनी हेवीली दाखवलेली होती. तुळशीबागेचा गणपती मोठ्या रथावर बसवला जातो, ह्याचा पण एक इतिहास आहे की पहिली मोठी मूर्ती बनवण्याची सुरुवात ही तुळशीबागेच्या मंडळाने केली होती. तिथे गणपतीची स्थापना करायचा एक खूप जुना रिवाज आहे आपल्याकडे. कारण मी म्हणलो तसं की गणपती हा कुठल्याही शुभकार्याच्या सुरुवातीला पूजला जातो आणि त्यामुळे त्याला दरवाजाच्या वरती स्थान दिलं गेलं. आपण जर शनिवार वाड्यात गेलो तर तिथेही दिल्ली दरवाजाच्या आत गेल्या समोर आपल्याला गणपतीचं चित्र दिसतं. हे सगळे गणपती सोडून बुधवार पेठेत एक अजून अज्ञात गणपतीचं मंदिर आहे. तपकीर गल्लीच्या एका टोकाला एका छोट्याशा अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या मध्ये फडक्यांचा गणपती आहे. त्या जागेवर पूर्वी पेशव्यांचे सेनापती हरिपंत फडके यांचा मोठा 7 चौकी वाडा होता. नमस्कार. गणपती बाप्पावरचा आजचा हा एपिसोड शूट करताना आम्हाला सर्वांना प्रचंड आनंद झाला आहे. हा एपिसोड शूट करताना आपल्या लाडक्या गणरायाबद्दल मला खूप नवनवीन गोष्टीसुद्धा कळलेल्या आहेत. एक सांगू का, आजचा एपिसोड आम्ही ऐतिहासिकदृष्ट्या बनवलेला आहे आणि कदाचित एपिसोड शूट करताना आम्ही देवी देवतांबाबतीत एकेरी उल्लेख देखील केला असेल. पण एवढंच सांगायचं होतं, ह्यामध्ये कोणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा उद्देश नाही. आम्हाला जितका हा एपिसोड शूट करताना आनंद झाला तितकाच तुम्हाला हा पाहताना देखील आनंद होईल ही आशा. गणपती बाप्पा मोरया. हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू इनोटॉक्स. आज गणेशोत्सवाचा 3रा दिवस. आपले लाडके बाप्पा आपल्या सगळ्यांच्याच घरी विराजमान झाले आहेत आणि आपण त्यांच्या सेवेमध्ये रुजू पण आहोत. गणेशोत्सवाच्या या प्रसन्नमयी वातावरणामध्ये आजचा हा इनोटॉक्सचा एपिसोड गणपती बाप्पाला पूर्णपणे अर्पण. गणपती बाप्पाचा उगम काय? पुण्यातले मानाचे 5 गणपती कोणते? पेशव्यांच्या काळामध्ये गणेशोत्सव कसा साजरा केला जायचा? टिळकांचं गणेशोत्सवामध्ये काय योगदान आहे? गणपती बाप्पा हा फक्त पुण्यामध्ये नाही, आपल्या देशामध्ये नाही, पण आपल्या देशाबाहेर सुद्धा का सापडतो? अशा अनेक वेगवेगळ्या विषयांबाबतीत बोलण्यासाठी आज इनोटॉक्सच्या स्टुडिओमध्ये आशुतोष पोतनीस आला आहे. आशुतोष हा पुण्याचाच आहे. तो एक इंडिपेंडंट रिसर्चर आणि हिस्टॉरियन आहे. पुण्यामध्ये वारसा या ग्रुप
च्या अंडर तो हेरिटेज वॉक्स देखील करतो. पुण्यातली लोक, भारतातली लोक आणि अगदी आंतरराष्ट्रीय गेस्ट सुद्धा या हेरिटेज वॉक्समध्ये सामील होतात. खूप कुतूहल असतं त्यांना बाप्पाचं आणि म्हणूनच आज आशुतोषला आम्ही बोलवलंय गणपती बाप्पाबद्दल बोलायला. आशुतोष, वेलकम टू इनोटॉक्स. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. तुमच्या सगळ्या टीमचे मनापासून आभार. आशुतोष, गणपतीबद्दल जेव्हा मी रिसर्च करत होतो आणि तुझ्याबरोबर सुद्धा भरपूर गप्पा मारत होतो या एपिसोडच्या पूर्वतयारी म्हणून, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की गणपती ही जी डीटी आहे ही अतिशय वाईड रेफरन्सेसची आहे. म्हणजे गणपतीच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. गणपती हा फेथमध्ये आहे, गणपती हा हिस्ट्रीमध्ये आहे, गणपती हा तंत्रामध्ये आहे आणि गणपती हा देशात आणि विदेशात देखील आहे. पण गणपतीचा उल्लेख हा वेदांमध्ये सुद्धा आहे. वेदांमध्ये आपल्याला गणपती किंवा ब्राह्मणस्पती असे 2 रेफरन्सेस मिळतात. पण हत्तीच्या सोंडेचा बाप्पा नेमका दिसत नाही. तर हा नेमका ब्राह्मणस्पती म्हणजे कोण? तर गणपतीबद्दल समजून घेताना आपण एक थोडीशी त्याची पार्श्वभूमी आणि त्याचं सध्याचं स्थान आपण लक्षात घेऊया. तर गणपती हा हिंदू धर्मातला सर्वात पॉप्युलर डिएटी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. अक्रॉस ऑल कल्ट्स आपल्याला गणपतीची पूजा सापडते. तुम्ही शैव असा, शाक्त असा, वैष्णव असा, कोणीही असा, गणपतीची पूजा केल्याशिवाय कुठलीही इतर पूजा पूर्ण होत नाही, कारण त्याला प्रथम पूजेचा मान आहे. गणपती हा एक प्रकारे हिंदू धर्माचा ब्रँड अँबॅसेडर आहे असं म्हणायला हरकत नाही. मी पुण्यात जेव्हा हेरिटेज वॉक्स घेतो तेव्हा हे सगळे एक्सपॅट्स, NRIs किंवा फॉरेनर्स येतात. सो ह्यांना बाकी काही माहिती असो वा नसो, पण गणपती हा त्यांनी पाहिलेला असतो. आणि वेगवेगळ्या ठिकाणी जे फ्लेक्स लागलेले असतात, ज्या गणपती मंडळांच्या मूर्ती जागोजागी आपल्याकडे पुण्यात आहेत, त्या बघून त्याला ते गणेश असं म्हणतात. आणि ते खूप आयडेंटिफायबल सिम्बल आहे आणि ते एक प्रकारे मला वाटतं भारताच्या सॉफ्ट पॉवरचं पण लक्षण आहे. हा फक्त भारतात पूजला जातो असं नाही, हा पूर्ण साधारण आशिया खंडात सगळीकडेच पूजला जातो. याचं कारण आहे की अत्यंत ॲफेबल आणि लोभस असं त्याचं रूप आहे. आणि प्राचीन काळात आणि मध्ययुगीन काळात भारत हे पूर्ण जगासोबत खूप मोठ्या प्रमाणावर व्यापार करायचं. आणि हे व्यापारी, यांच्या जे सगळ्या मर्कंटाईल गिल्ड्स होत्या, ह्या जेव्हा भारताबाहेर जायच्या तेव्हा त्यांच्यासोबत ते हे वेगवेगळे देवी देवता घेऊन गेले. म्हणजे हे व्यापारी जेव्हा देशाच्या बाहेर जायचे तेव्हा त्यांच्याबरोबर देवी देवता घेऊन जायचे. बरोबर. तर तेव्हा हा गणपती देव सगळीकडे पसरला आणि जपानपर्यंत आपल्याला त्याची उपासना गेलेली दिसते. हा फक्त हिंदू धर्मात आहे असं पण नाही, हा जैन धर्मात आहे, हा बौद्ध धर्मात आहे. आणि ह्यांचे मंक्स जेव्हा देशाबाहेर त्यांच्या धर्माचा प्रसार करायला गेले तेव्हा ते गणपतीला सुद्धा त्यांच्यासोबत घेऊन गेले असं आपल्याला दिसतं. अशा प्रकारे तो आपल्याला आशिया खंडात अनेक ठिकाणी पूजला जाताना दिसतो. बरोबर. अगदी काही जे मुसलमान देश आहेत तिथे सुद्धा त्यांच्या करन्सीवरती आपल्याला गणपती दिसतो. उदाहरणार्थ इंडोनेशिया. मी जसं म्हणालो की गणपतीला प्रथम पूजेचा मान आहे, त्यामुळे तुम्ही घरात सत्यनारायणाची पूजा करा, लघुरुद्र करा, वास्तुशांत करा, प्रत्येक ह्याच्यात गणपतीची पूजा केल्याशिवाय ती पूजा पूर्ण होत नाही. अगदी आपण प्रवासाला जरी निघालो तरी आपण गणपती बाप्पा मोरया म्हणाल्याशिवाय त्या प्रवासाची सुरुवात करत नाही. सो हे प्रथम पूजेचं जे प्रकरण आहे ते किती सीप डाऊन झालंय आपल्या नॉर्मल आयुष्यात हे आपल्याला ह्यातून दिसतं. पण गणपतीचं आजचं जे हे रूप दिसतंय, तिथे सुद्धा आता गणराया तुझ्या शेजारीच आहेत, ते रूप खूप वर्षांपूर्वी किंवा अगदी वेदांमध्ये समजा आपण गेलो तर गणपतीचं कदाचित हे रूप नव्हतं. आणि काही ठिकाणी मी पूजेमध्ये असं बघितलंय की कुठलाही यज्ञ सुरू करण्याच्या आधी तो जो तिकडचा पुजारी असतो तो गणेशाला वंदन करून गणेशाला सांगतो जणू काही की तू इथे येऊन बस आणि या पूजेच्या आधी तू तिथे येऊन बस, म्हणजे जेणेकरून ती पूजा पूर्णपणे छान होईल. तर असं कसं, म्हणजे आपण जे बघतोय ते रूप तर आज आहे, पण गणपती हा पहिल्यापासून असाच होता का, याच्याबद्दल सांगशील का? ब्राह्मणस्पती म्हणजे कोण? हिंदू धर्मातली कुठलीही देवता आपण जर बघितली तर त्याला साधारण एक 1500 ते 2000 वर्षांच्या डेव्हलपमेंटचा आपल्याला इतिहास दिसतो. यातल्या बऱ्याचशा देवता आजच्या स्वरूपात ज्या आहेत तशाच ओरिजिनली नव्हत्या. याला मल्टिपल ओरिजिन पॉईंट्स आहेत. विविध देवतांचं असिम्युलेशन होऊन ते आज आपल्याकडे ह्या रूपात आलेले आहेत. सो तुम्ही ज्या ब्रह्मणस्पतीचा उल्लेख करताय ते ऋग्वेदातलं एक सूक्त आहे आणि तो गणपतीचा एक ॲस्पेक्ट आपण म्हणू शकतो. तर आजच्या काळात गणपती म्हणजे नेमका काय हे जर आपण समजून घेतलं तर मग आपल्याला प्राचीन काळामध्ये हे कुठल्या कुठल्या विविध देवतांमधनं आजचं स्वरूप निर्माण झालं आहे हे कळेल. तर गणपती जसं मी म्हणालो तसं त्याला प्रथम पूजेचा मान आहे आणि तो विद्येचा, बुद्धीचा देवता आहे.
त्याचं नाव गणपती हे कुठून आलं आणि त्याची जी अनेक बाकीची नावं आज आपण घेतो, मोरेश्वर असेल, चिंतामणी असेल, ही कुठून आली ह्याचा शोध घेतला तर आपल्याला ह्या वेगवेगळ्या त्याच्या ओरिजिन पॉईंट्सपर्यंत आपण जातो. तर प्रथम पूजेचा मान का, तर साधारण वेदांच्या काळांमध्ये किंवा थोड्याशा पोस्ट वेदिक काळामध्ये एक विनायक नावाचा देवता समूह होता. तर हे विनायकांना आता आपल्या गप्पांमध्ये सुद्धा हे आलं की त्यांना आपण मॉडर्न कॉन्टेक्स्टमध्ये देवता तरी म्हणू शकतो का आपल्याला माहिती नाही. पण हे विनायक म्हणजे काय, तर एक प्रकारच्या सुपरनॅचरल शक्ती होत्या ज्या प्रत्येक कार्यामध्ये विघ्न आणतात, हर्डल्स आणतात. त्यामुळे कुठलीही नवीन गोष्ट सुरू करायच्या आधी ह्यांना अपीज करण्याची एक प्रथा त्या काळात सुरू झाली होती की त्यांना त्यांचा जो काही फेअर शेअर ऑफ रिस्पेक्ट आहे तो दिला की त्यांना एक प्रकारे अपीज केलं आणि आता तुम्ही पुढे काही कशात विघ्न आणू नका. ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम ते जसा बऱ्याच देवांच्या बाबतीत आपल्याला भयाकडून भक्तीकडे प्रवास दिसतो तसा या विनायकांचा पण दिसतो आणि ते गणपतीच्या फायनल स्वरूपामध्ये विनायक असिम्युलेट झाले. ब्रह्मणस्पती जर म्हणलं तर जसं मी म्हणालो तसं की ऋग्वेदातलं ते एक सूक्त आहे ज्याच्यात एका ज्ञानाच्या देवतेला आवाहन केलेलं आहे. सो हा सुद्धा गणपती ह्या फायनल देवतेमध्ये ट्रान्झिशन होतानाचा एक ओरिजिन पॉईंट आहे. म्हणजे एकीकडे ब्राह्मणस्पती, दुसरीकडे विनायक. बरोबर. विनायक म्हणजे जणू काही विघ्न करता आधी ते होते. बरोबर. आणि मग त्या विघ्नकर्त्याचं रूपांतर झालं विघ्न हर्त्यामध्ये. बरोबर. तर त्याची पण काही गोष्ट आहे का, म्हणजे ते वेदिक काळामध्येच विघ्नकर्त्याचं विघ्नहर्ता असं झालं, थोडं नंतरच्या काळात झालं असावं. आणि मी म्हणालो तसं की हे भयाकडनं भक्तीकडचा हा प्रवास आहे की सुरुवातीला ते एक प्रकारचं मॅलेव्होलंट स्पिरिट म्हणून पुजलं जात होतं, पण काळानुरूप कदाचित पीपल बिकेम फॉन्ड ऑफ इट आणि मग ते बेनेव्होलंट देवतेचं त्याला स्वरूप आलं. म्हणजे मॅलेव्होलंट म्हणजे अदृश्य शक्ती किंवा न दिसणारी शक्ती, असंच जी काहीतरी वाईट करते आणि वाईट करूनही दिसत नाही. आणि हा तुम्ही चांगला मुद्दा आणताय कारण त्याचं स्वरूप त्या काळात काही क्लिअर नाहीये. म्हणजे हे जे विनायक आहेत हे काही हत्तीच्या तोंडाचे देव तर नक्की नाही आहेत, पण त्या कुठल्या तरी अशा शक्ती होत्या, लोकांचा विश्वास होता की हे वाईट करतात आणि त्या वाईट करू नयेत म्हणून त्यांना अपीज करायचं, ज्यांनी करून ते विघ्न आणणार नाहीत बेसिकली. आता हत्तीचं रूप कुठून आलं, तर हत्ती ह्या सिम्बल भारतात खूप जुना आहे. आपल्याकडे सिंधू संस्कृतीपासून आपल्याला उत्खननात जे सील्स मिळतात, मूर्ती मिळतात, ह्याच्यामध्ये हत्तीचं अंकन झालेलं दिसतं. साधारण कुशाण काळापासून एक अँथ्रोपोमॉर्फिक देवतेचं अंकन आपल्याला दिसायला लागतं, जो पार्ट हत्ती पार्ट माणूस असा देव आहे. आता ह्याला स्पेसिफिक गणपती असं आयडेंटिफाय करणं थोडंसं अवघड आहे, पण अशी कुठली तरी एक हत्ती स्वरूपाची देवता त्या काळात पूजली जात होती. आणि पुढे जाऊन तो जो गणपती नावाचा एक देवता तयार झाला त्याच्यात हा सुद्धा एक कॉन्ट्रीब्युटिंग डिएटी होता. आता गणपती नाव जर आपण बघितलं तर ह्याचा बरेच लोक तो शैव गणांचा अधिपती आहे असा काढतात, तर तोही योग्य वाटत नाही. ते एक प्रकारे हिरो वर्शिप ह्या कॅटेगरीमध्ये मोडणारं असावं. ते नाव बेसिकली कुठला तरी एक हिरो गॉड असावा की जो एका कुठल्या तरी गणाचा लीडर होता आणि त्याच्या मृत्यूनंतर ते त्याला पूजत असतील आणि तिथून ते नाव कदाचित आलं असावं, गणपती हे नाव. पण गणपती बाबतीत किती वेगवेगळ्या गोष्टी आहेत ना. म्हणजे गणपतीला हत्तीचं डोकं कसं आलं यावरती सुद्धा अगदी मला आवडलेली गोष्ट किंवा सगळ्यांनाच आपल्याला आवडलेली गोष्ट आपल्या आईवडिलांनी सांगितली असेल ती म्हणजे गोष्ट तीच होती की पार्वती आंघोळीला गेली होती आणि तिथे बाहेर एक मुलगा होता आणि शंकर आला आणि म्हणला की अरे मला आत जाऊ दे. तर हा तिकडचा मनुष्य म्हणला की नाही तू नाही जायचं आतमध्ये, माझी आई आतमध्ये आंघोळ करते. तर त्यांनी त्याचं मुंडकं कापलं. आणि अशी एक मी गोष्ट ऐकली होती की त्या मुलाचं मुंडकं कापताना सुद्धा ते शंकरांनी डायरेक्ट त्या मुलाचं मुंडकं नाही कापलं, पण तो म्हणजे गणपती त्याला गणपतीचं नाव का आलं कारण की त्या लहान मुलांनी शिवाच्या अनेक गणांबरोबर युद्धच जणू काही केलं आणि मग शेवटी शंकर चिडला आणि मग त्यांनी ते मुंडकं कापलं. आणि मग मुंडकं कापल्यावर त्यांनी स्वतःच्या गणांना सांगितलं की जाऊन तू असा प्राणी शोध ज्याचं डोकं उत्तरेकडे असेल, अशी एक गोष्ट मी ऐकली होती. आणि मग त्या प्राण्याचं मुंडकं कापायचं तर तो पहिला हत्तीच निघाला. तर ही गोष्ट किती छान आहे. याच्यासारख्याच अजून काही गोष्टी आहेत का की गणपतीला हत्तीचं डोकं का आलं? सो ह्याच्यात तुम्ही जसं म्हणाल तसं अजून एक व्हेरिएशन आहे. तर गजासूर वधाची एक गोष्ट शैव पुराणांमध्ये येते, जो एक हत्ती स्वरूपाचा असुर होता ज्याला शंकरांनी मारलं होतं. कसं तर शंकर त्याच्या पोटात होता आणि आतून तो त्याची हाईड फाडून
बाहेर आला आणि त्या पूर्ण गणपतीला त्यांनी डिसमेंबर केलं आणि त्याचं डोकं गणपतीला लावलं गेलं आणि तिथून गणपती आला. असा एक लेट व्हेरियंट आहे ह्या स्टोरी मधला. मूळ स्टोरी जी आपल्याला साधारण 5व्या-6व्या शतकापासून प्रचलित झाली असावी, कारण तेव्हापासून आजच्या स्वरूपातल्या गणपतीचं अंकन आपल्याला मंदिरांमध्ये दिसायला लागतं. बरोबर. पण कुठेतरी असं वाटतं का की आपल्यासारख्या सामान्य लोकांना ज्यांना देवाला पूजायचं असं तर शिकवलेलं असतं, पण समजा आपण असं म्हणलं की या देवाला फॉर्मच नाही आहे, तर या देवाला तुम्ही नमस्कार करा, तर आपण करू शकणार नाही. म्हणजे कुठेतरी असा मनामध्ये एक विचार येतो की ॲज ह्युमन्स आपल्याला ॲबस्ट्रॅक्ट फॉर्मला नमस्कार करणं हे खूप मुश्किल होतं. आणि जसं ह्युमन सिव्हिलायझेशन कदाचित तू म्हणलास तसं कुशाण काळापासून आजपर्यंत जसं इव्हॉल्व्ह होत गेलं, तसंच ही देवता जी गणपती होती ती मॅलोवेलंट म्हणजे जी नव्हती किंवा जी होती जस्ट ॲज अन एनर्जी फॉर्म, ती एका हत्तीचं सोंड असलेल्या मूर्तीमध्ये तिचं रूपांतर झालं, असं म्हणलं तर योग्य आहे का? हो, अगदीच योग्य आहे. आणि मी म्हणालो तसं की पौराणिक काळापासून आपल्याला आजच्या स्वरूपात गणपतीची आयडेंटिटी पूर्ण सिमेंट झालेली दिसते. आणि त्यात एक इंटरेस्टिंग ॲस्पेक्ट आहे की तो पार्वती आणि शंकराचा मुलगा आहे, पण पॉप्युलरली नोन जे शिवपंचायतन किंवा शिवा फॅमिली जी आपली आहे, तर त्यात शंकर आहे, पार्वती आहे, गणपती आहे आणि कार्तिकेय आहे. पण ती एक प्रकारची मॉडर्न फॅमिली आहे खूपच, कारण त्यात जर तुम्ही बघितलं तर गणपती हा पूर्णतः पार्वतीपासून निर्माण झालेला आहे. त्याच्या जन्मात शंकराचा तसा काही डायरेक्ट रोल नाही, उलट त्याला त्यांनी मारलेलंच आहे. आणि कार्तिकेय जो आहे तो शंकरापासून निर्माण झालेला आहे आणि गंगेपासून, त्याच्यात पार्वतीचा काही रोल नाहीये. पण ते गुण्यागोविंदांनी 4 जण राहत आहेत. लेटर टेक्स्टमध्ये त्यांना अजून बहिणी पण त्या सगळ्या नॅरेटिव्हमध्ये ऍड होतात, त्या मेन ह्याच्यात कुठे नाहीत, लेटर व्हेरियंट्स आहेत सगळे त्या स्टोरीचे. सो अशी पूर्ण ती शैवाईट फॅमिली जी आहे ती एक प्रकारची मॉडर्न फॅमिलीच म्हणू शकतो आपण. कुठेतरी असं वाटतं का की या पृथ्वी तलावर जसे शैवाईट लोकांचं वास्तव्य वाढायला लागलं, म्हणजे त्यावेळेला शंकर भगवान होते, पार्वती देवी होती, शिवाचं रूप होतं, शक्तीचं रूप होतं, त्यावेळेला त्यांचा मुलगा म्हणजे गणपती बाप्पा असं त्याचं रूपांतर झालं, किंवा हत्तीच्या सोंडेचा गणपती असा तो तेव्हा आला, असे काही रेफरन्सेस हिस्ट्रीमध्ये, इतिहासामध्ये सापडतात का? हो, त्यांचं फायनल स्वरूप जे आहे ते शंकर आणि पार्वती यांच्या मुलाच्याच स्वरूपातलं आहे. पण ॲसिडिएटी तो आधीपासून एक्झिस्टिंग होता आणि सगळी पॅरलल डेव्हलपमेंट झाली आहे. पण ॲट वन पॉईंट ते सगळे कॉन्व्हर्ज झाले आणि ते एक फॅमिलीचं स्वरूप त्यांना सगळ्यांना आलं. गणपती बाप्पाला विद्येचा देवता सुद्धा मानतात आणि तू म्हणालास तसं त्याला प्रथम पूजेचा मान आहे. मी असं ऐकलं होतं की व्यास मुनींनी गणपती बाप्पाला महाभारत लिहिण्यासाठी सुद्धा इन्व्होक केलं होतं, त्यांना बोलवून घेतलं होतं की महाभारत मी लिहिताना तुम्ही इथे या. ती गोष्ट काय आहे नेमकी? असं म्हणलं जातं की व्यासांची जेवढी प्रतिभा होती त्या स्पीडला मॅच करणारा एकमेव स्क्राईब होता तो म्हणजे गणपती. स्क्राईब म्हणजे गोष्ट लिहिणारा, लेखनिक. आणि त्याच्यात गणपतीने अशी अट टाकलेली होती की एकदा मी लिहायला सुरुवात केली की तुमच्या स्टोरीचा फ्लो थांबला नाही पाहिजे. सो मग त्याच्यात अशी एक गोष्ट सांगितली जाते की काही ठिकाणी व्यासांनाही पॉसेस घ्यायला लागले, कारण त्यांना पुढची गोष्ट एक प्रकारे सुचायची होती. आणि त्याच्यासाठी म्हणून मग त्यांनी अशी अट टाकली गणपतीला की तुला जोवर गोष्ट पूर्णपणे कळत नाही तोवर तू ती लिहायची नाहीस. आणि म्हणून मग त्यांनी काही ठिकाणी जेव्हा त्यांना ब्रेक लागला पुढची गोष्ट सुचण्यासाठी तिथे गूढ श्लोक टाकले की जेणेकरून गणपती काही काळासाठी पॉज घेईल आणि तो त्या सगळ्या ते जे कोडं आहे ते सोडवेल. आणि त्यानंतर मग व्यासांनी पुढची स्टोरी नरेट करायला सुरुवात केली. इव्हन ही नीडेड अ ब्रेक इन द मिडल. म्हणजे किती गोष्टी आहेत गणपती बाप्पाबद्दल. जशी तू ही गोष्ट सांगितली तसं गणपती बाप्पा किती कुशल होते. म्हणजे मगाशी तू रेफरन्स केलास की गणपती, शंकर भगवान, पार्वती आणि कार्तिकेय असा तो परिवार होता. आणि जेव्हा गणपती बाप्पाला आणि कार्तिकेयला विचारलं की तू पृथ्वीच्या भोवती तू गोल प्रदक्षिणा घालून ये, तर गणपती बाप्पांनी काय केलं? आई वडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घातली. म्हणजे गणपतीचं हे रूप हे कायमच कुशल आणि बुद्धीच्या देवतेला अनुसरूनच होतं. आता थोडंसं अलीकडच्या काळामध्ये समजा आपण आलो तर पुण्यामध्ये मोरया गोसावी यांच्याबद्दल बरंच बोललं जातं. तर मोरया गोसावी कोण होते आणि त्यांचं ते इतके महत्त्वाचे काय आहेत?
सो ह्याच्यासाठी आपल्याला मी म्हटलं तसं की 4-5व्या शतकापासून गणपतीचं आजच्या स्वरूपातलं अंकन आपल्याला सगळ्या देवळांमध्ये दिसायला लागतं. आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम गणपती हा इंडिपेंडंट देवता म्हणून काही लोकल ठिकाणी एस्टॅब्लिश झाला असावा, पण मोरलेस तो सगळ्या संप्रदायांमध्ये सापडणारा असा एक देवता होता. इंडिपेंडंट गणपतीला सर्वात उच्च स्थान देऊन पूजणारे, ज्यांना गाणपत्य संप्रदाय म्हटलं जातं, यांची संख्या तशी रिलेटिव्हली कमी होती. जास्ती करून आपल्याला शैव आणि वैष्णव हे 2 संप्रदाय दिसतात. तरीही 8व्या शतकात आदिशंकराचार्य होऊन गेले आणि त्यांनी एक स्मार्त पूजेची पद्धत घालून दिली होती, ज्याच्यामध्ये बेसिकली त्या काळातले जे 5 मेन संप्रदाय होते यांची एक कलेक्टिव्ह पूजा सांगितली होती, जे एकामेकांना रिस्पेक्ट करून कुठल्याही प्रकारे अनादर न ठेवता सर्व देवांची समान पूजा केली जायची. सो त्याच्यातही आपल्याला गणपती बाप्पाचं अंकन दिसतं. ह्याच्यानंतर महाराष्ट्र भागात गणपती हा विशेष प्रसिद्ध देव होता. हे आपल्याला दिसतं ते काही विरगळांवरनं. आणि ह्यात तो विरगळ म्हणजे काय? विरगळ म्हणजे त्याला हिरो स्टोन असं म्हटलं जातं. एखाद्या माणसाला जेव्हा वीरमृत्यू येतो तेव्हा त्याच्या स्मरणात तो दगड उभारला जायचा. ह्याचा काळ साधारण एक 10व्या-11व्या शतकापासून ते 13व्या शतकापर्यंत समजला जातो. तर त्याच्यामध्ये सर्वात वरच्या पॅनेलमध्ये त्या वीराला वीरमरण आल्यानंतर स्वर्गात दाखवलं जातं. आणि तो स्वर्ग म्हणजे त्याच्या इष्टदेवताचं प्लेस ऑफ रेसिडेन्स असतो. मग तो जर विष्णूचा भक्त असेल तर तो वैकुंठात गेला, शंकराचा भक्त असेल तर कैलासात गेला आणि तिथे तो त्या देवतेची पूजा करतोय असं दाखवलं जातं. अशा काही ठिकाणी जिथे लोकल लेव्हलवर दुसरा कुठला तरी देव प्रॉमिनंट असेल तिथे आपल्याला शंकराच्या ऐवजी त्या देवतेचं अंकन दिसतं. जर तुम्ही कोल्हापूर भागात बघितलं तर तिथे महालक्ष्मीचे विरगळ आहेत. तसंच पुण्याच्या भागात आपल्याला किमान 2 विरगळ माहिती आहेत की जिथे गणपतीचं अंकन आहे. सो त्या काळापासून इथे गणपतीला आद्य देवता किंवा सर्वोत्तम देवता मानणारी काही लिमिटेड लोक का होईना पण होती असं आपल्याला दिसतं. सो ही या सगळ्याला एक प्रकारची पार्श्वभूमी आहे. मोरया गोसावींचा काळ थोडाफार डिबेटेड आहे. साधारण एक 14व्या-15व्या शतकात ते होऊन गेले असावेत आणि पुण्याच्या आजूबाजूला त्यांचं वास्तव्य असावं. आणि त्यांच्याशी असोसिएटेड या सगळ्या साईट्स आहेत त्या पण आपल्याला इथेच दिसतात. त्यातल्या काही साईट्स यानंतर अष्टविनायक हे एक यात्रेचं जे सर्किट बनलं त्याच्यात इन्कॉर्पोरेट झाल्या. पण मोरया गोसाव्यांचं या गणेश भक्तांमध्ये कॉन्ट्रीब्युशन नेमकं काय? कारण की गणपती बाप्पा मोरया आपण जेव्हा म्हणतो त्याच्यामधला मोरया सुद्धा मोरया गोसावीच का? बरोबर. तर त्यांचं काम काय? महाराष्ट्राच्या ह्या भागात गाणपत्य संप्रदायाची बीजं रोवण्यात त्यांचा खूप मोठा सहभाग होता. म्हणून आणि गणपतीचे खूप परमभक्त असल्यामुळे गणपतीसोबत त्यांचं नेहमी नाव घेतलं जातं. सो या काळापासून आपल्याला असं दिसतं की गणपतीला आद्य किंवा मुख्य देवता म्हणून मानून पूजणाऱ्या एका मोठ्या संप्रदायाची सुरुवात झाली. याला जसं मी म्हटलं तसं गाणपत्य संप्रदाय म्हटलं जातं. आणि त्यांचे काही ग्रंथ आपल्याला दिसतात. तर त्याच्यामध्ये मुद्गल पुराण आणि गणेश पुराण हे 2 मुख्य ग्रंथ आहेत. ह्याच्यामध्ये काय येतं तर गणेशाची उपासना कशी करायची ह्याच्याबद्दल माहिती तर आहेच, पण त्यासोबत गणपतीचे अवतार कोणकोणते आहेत आणि त्या अवतारांची कार्य काय आहेत ह्याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळते. सो ह्यात आपल्याला एक हिस्टॉरिकल डेव्हलपमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर असं दिसतं की गाणपत्य संप्रदाय हा थोडासा लेट पिरियडमधला संप्रदाय आहे. सो ह्या काळापर्यंत विष्णूचे दशावतार किंवा इतर ज्या मुख्य हिंदू धर्मातल्या देवता आहेत त्यांची रूपं सेट झाली होती. सो ह्या गाणपत्य पुराणांची निर्मिती होताना आपल्याला इथून इमेजरी खूप बॉरो केल्याची दिसते. सो ही अवतारांची कॉन्सेप्ट आहे ही आपल्याला क्लिअरली दिसते की ही वैष्णवांकडनं बॉरो केलेली आहे. नंतरच्या काळात पेशवे काळात आणि थोडंसं पेशवे काळानंतर खूप आपल्याला गणपतीची इमेजरी ही विष्णू आणि कृष्णाच्या स्वरूपांमधनं बॉरो केलेली दिसते. सो हे जे अवतारांचं मी म्हणालो तर ह्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग ट्विस्ट आहे. सो या विविध अवतारांमध्ये गणपती ज्या असुरांचा वध करतो ते कुठला महिषासूर किंवा तारकासूर नसून ते वेगवेगळ्या व्हायसेसचे पर्सॉनिफिकेशन्स आहेत आपल्याला असं दिसतं. सो काम या व्हाईसचा एक असुर आहे, मत्सर या व्हाईसचा एक असुर आहे आणि गणपती वेगवेगळे अवतार घेऊन हे जे सगळे मानवी व्हायसेस आहेत त्यांचा विनाश करतो आणि त्याच्या भक्तांचा उद्धार करतो असं आपल्याला ह्या टेक्स्टमधनं दिसतं. ह्या काळात आपल्याला गणपतीची एक स्वतंत्र फॅमिली इव्हॉल्व्ह झाल्याचं दिसतं.
त्यामध्ये गणपतीच्या 2 पत्नी रिद्धी आणि सिद्धी, त्याची 2 मुलं शुभ आणि लाभ, आणि त्याचं स्वतःचं एक राहण्याची जागा, जसं विष्णूचं वैकुंठ आहे, शंकराचं कैलास आहे, तसं गणपतीचं स्वानंद लोक नावाची एक त्याच्या भक्तांसाठीची जागा असं आपण म्हणू, ह्याची निर्मिती झाल्याचं आपल्याला दिसतं. पुढे पेशवे काळाच्या नंतर जी चित्र निर्माण झाली त्याच्यामध्ये तर आपल्याला हे ॲस्पेक्ट्स अजून एक्सप्लोर केलेले दिसतात. म्हणजे जशा यशोदा आणि कृष्णाची आपल्याला चित्र दिसतात, तशीच पार्वती एका छोट्या बालगणेशाला तिच्या कडेवर घेऊन उभी आहे, अशा प्रकारच्या चित्रांची आपल्याला निर्मिती दिसते. एक चित्र तर गणपतीला 8 पत्नींसोबत दाखवतं, ज्यांना अष्टसिद्धी असं म्हटलं जातं. सो हे गणपतीच्या इमेजरीची आपल्याला खूप डेव्हलपमेंट दिसते. म्हणजे ज्याच्या मनामध्ये गणपती बाबतीत जसं प्रेम येत गेलं तसं तसं त्यांनी गणपतीला आपल्या मनामध्ये आणि आपल्या संसारामध्ये बसवलं, बरोबर, असं म्हणायला हरकत नाही. पण जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल बोलू तेव्हा ह्याबद्दल अधिक येईल. बरोबर. पण तू म्हणलास ना की गणपतीच्या या फॉर्मचे वेगवेगळे फॉर्म्स या करतायत, कारण की वेगवेगळ्या अवतारांमधून तो गणपती आलेला आहे. मी एक असं बघितलंय की गणपती पुण्यामध्ये नाही, देशामध्ये, पुण्यामध्ये तर आहेच, देशामध्ये सुद्धा आहे आणि देशाच्या बाहेर सुद्धा, म्हणजे अगदी थायलंड, बाली, इंडोनेशियाचा मगाशी उल्लेख झाला, तिथे सुद्धा गणपती आहे. अनेक ठिकाणी गणपतीची मूर्ती ही बसलेली असते, पण गणपती हा उभा पण असतो, गणपती बाप्पा हा उभा पण असतो. तर मग अशा वेगवेगळ्या मूर्त्या का, त्याचे वेगवेगळे रंग देखील असतात. कुठे कोणी शाडूची मूर्ती बनवतं, तर कोणी वेगळ्या मटेरियलची मूर्ती बनवतं. तर ह्याच्यामध्ये सुद्धा काही इतिहास आहे का? हो, नक्कीच आहे. हे जे सगळे व्हेरियन्सेस आहेत हे आपल्याला जे काही लोकली अवेलेबल मटेरियल्स आहेत आणि तिथल्या ज्या स्टाईल्स आहेत ह्याच्यानुसार आपल्याला बदलताना दिसतात. एक ढोबळमानाने आपण जर बघायला गेलो, कोल्हापूर ऑनवर्ड्स दक्षिणेला जर आपण गणपती बघितले तर त्यांची पोटं एका विशिष्ट प्रकारे अतिशय गोलवा असलेली आणि मोठ्या आकाराची दाखवली जातात. हम्पीला जर तुम्ही बघितलं तर ते अगदी तुम्हाला प्रॉमिनंटली दिसेल. महाराष्ट्रातल्या मूर्ती बघितल्या तर त्याला नागबंध नावाचा एक यज्ञोपवीताचा प्रकार पोटाभोवती घातलेला असतो. 16व्या किंवा 17व्या शतकाच्या आधीच्या महाराष्ट्रात मिळालेल्या मेटलच्या ज्या मूर्ती असतात त्यांना 3 रिंग्स असलेला मुकुट असतो. पुढच्या काळात पेशवाईत ज्या मूर्ती बनल्या तिथे ह्या 3 थराच्या मुकुटाला बाजूनी कमळाच्या पाकळ्या लावलेल्या आपल्याला दिसतात. हेच आपण पूर्व भारतात गेलो तर तिथे गणपतीचं तोंड हे पांढऱ्या रंगाचं आणि त्याचं शरीर लाल रंगाचं दाखवलं जातं. जसं जसं आपण सेंट्रल इंडिया आणि नॉर्थ इंडियामध्ये जातो तिथे गणपतीची जी चेहरेपट्टी असते ती अधिक हत्तीसारखी दाखवली जाते. त्याच्यातला मानवी एलिमेंट हा खूप कमी असतो. सो हे असे रिजनल व्हेरिएशन्स आपल्याला दिसतात. सामान्य जनमानस ज्या गणपतीला पुजतात तो गणपती सामान्य मांडी घातलेला, बाजूला उंदीर असलेला, 4 हाताचा चतुर्भुज असा आपल्याला दिसतो आणि हातामध्ये मोदक. बरोबर. हा मोदक सुद्धा काही अंशी उशिराच्या काळात आलेला आहे. आधीच्या काळात आपल्याला लाडू किंवा बीजघट नावाचा एक धान्याचा गोळा आपल्याला गणपतीच्या हातात दिसतो. काही लोक त्याला महाळुंग नावाचं फळ म्हणून पण आयडेंटिफाय करतात, ज्याला इंग्रजीत सायट्रॉन असं म्हटलं जातं सध्या. उभा गणपती किंवा नाचणारा गणपती, ज्याला नृत्य गणेश असं पण म्हटलं जातं, यांचं प्रमाण थोडंफार तमिळनाडूमध्ये जास्ती आहे. चोलांच्या काळात निर्माण झालेल्या मूर्तींमध्ये बरेच नृत्य गणेश आपल्याला सापडतात. हे सोडून गणपतीचे जे इतर फॉर्म्स आहेत, ज्याच्यात तो सिंहावर बसलेला आहे, त्याला बरीच डोकी आहेत, हे काही अंशी तांत्रिक परंपरेत जास्ती सापडतात. गणपतीची विविध रूपं तर तू सांगितलीच आणि विविध मूर्ती सुद्धा कशी असते त्याबद्दल सुद्धा तू खुलासा केलास. पण पुण्याच्या आसपास अष्टविनायक याची स्थापना कशी झाली? अष्टविनायकाची पण काही गोष्ट आहे का? आणि आज सुद्धा इतक्या वर्षांनंतर, शतकांनंतर सामान्य लोक अष्टविनायकाची यात्रा का करतात याच्याबद्दल सांगशील का? सो अष्टविनायकाची जी देवळं आहेत ती मोरया गोसावींच्या काळात किंवा त्यांच्या पुढच्या काळात त्यांच्या वंशजांनी स्थापन केली असावी असं आपल्याला वाटतं. मोरया गोसावींच्या वंशजांच्या अनेक समाधी आपल्याला चिंचवड भागात दिसतात आणि त्यांचं वैशिष्ट्य असं की प्रत्येक जर आपण नॉर्मल समाध्या बघितल्या तर त्यांच्यावरती आपल्याला शिवलिंग ठेवलेली दिसतात. सो ह्यांच्या समाध्यांमध्ये त्यांच्यावरती एक गणेश मूर्तीचं अंकन केलेलं आपल्याला दिसतं, ती समाधीची जागा मार्क करण्यासाठी. त्यांच्याच मोरया गोसावींच्याच काळात किंवा त्यांच्या थोड्याशा नंतरच्या काळात हे अष्टविनायकाचं पूर्ण यात्रेचं जे सर्किट आहे ते डेव्हलप झालं असावं.
छत्रपती राजाराम महाराजांच्या काळापर्यंत नक्की हे एक यात्रेचा मार्ग म्हणून डेव्हलप झालेला होता हे आपल्याला कळतं. पेशवाईत ह्या मंदिरांचे जीर्णोद्धार होऊन त्यांच्या वैभवात बऱ्याच प्रमाणात भर पडलेली आपल्याला दिसते. थेऊरचा जो चिंतामणी आहे तिथे थोरल्या माधवराव पेशव्यांनी बराच काळ घालवलेला होता आणि त्यांचा फार आवडता असा तो गणपती होता. इतरही गणपतींना त्या काळात बऱ्यापैकी राजाश्रय मिळालेला होता. आशुतोष, अष्टविनायकांबद्दल तर तू खुलासा केलासच, पण पुण्यामध्ये लाल महालाच्या शेजारी कसबा गणपतीचं मंदिर आहे आणि कसबा गणपतीच्या मंदिरामध्ये एका लाल महालामध्येच मी कुठेतरी वाचलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज आणि आईसाहेब हे दोघंही कसबा गणपती याचं दर्शन घ्यायला किंवा यांना नमस्कार करायला, पूजायला यायचे, अशी पण काही गोष्ट आहे का? हो, कसबा गणपतीचं देऊळ जर आपण बघितलं तर साधारण मोरया गोसावींच्या कालखंडाच्या थोडंसं नंतर तिथे गणपतीची स्थापना झाल्याचं आपल्याला दिसतं. कदाचित ते देऊळ जे देवळाचं स्ट्रक्चर आहे ते त्याहूनही आधीच्या काळातलं असेल, पण गणपतीची स्थापना तिथे साधारण एक 15व्या-16व्या शतकात झालेली आपल्याला दिसते. मधल्या काळात इथे जी सुलतानांच्या मधली युद्ध झाली आणि पुण्यावर जी आक्रमणं झाली त्याच्यात कदाचित त्या मंदिराचा विध्वंस झाला असावा. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पुण्याला आले तेव्हा त्या मंदिराचा बऱ्यापैकी विध्वंस झालेला होता. त्याच वेळेस कसबा गणपतीच्या आजूबाजूला काही लोकांची घरं होती. ही महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरनं आलेले लोक होती. ह्यांच्यामध्ये एक विनायक भट ठकार नावाचे गृहस्थ होते ज्यांना गणपतीचा दृष्टांत झाला आणि त्यांना त्या पडक्या मंदिरामध्ये गणपतीची मूर्ती सापडली. ह्या दृष्टांताची वार्ता ते जिजाऊ साहेबांकडे घेऊन गेले आणि मग त्यांनी कसबा गणपतीचा जीर्णोद्धार केला. शिवकालीन पत्रांमध्ये आपल्याला कसबा गणपतीचा उल्लेख सापडतो. तिथे नियमितपणे सरकारकडनं तेल दिलं जायचं दिव्यासाठी, असा आपल्याला उल्लेख सापडतो. मग छत्रपती शिवाजी महाराजांनंतरचा काळ येतो पेशव्यांचा. तर पेशव्यांच्या काळामध्ये गणेशोत्सव कसा साजरा केला जायचा किंवा गणपतीची पूजा कशी केली जायची, असेही काही रेफरन्सेस आहेत हिस्ट्रीमध्ये? हो, आहेत ना. नानासाहेब पेशव्यांच्या काळापासून खूप थाटामाटात पुण्यात गणेशोत्सव साजरा केला जायचा. हा भाद्रपदाच्या पहिल्या दिवसापासून 10व्या दिवसाच्या मध्ये असायचा. शनिवारवाड्यातला पेशव्यांचा जो दरबार हॉल होता त्याला गणेश रंगमहाल असं नाव पडलं होतं, कारण तिथे गणपतीची एक मोठी प्रतिमा स्थापन केली गेली होती. कारण तो दरबार हॉल होता त्याच्यामुळे तिथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी एक वेगळ्या गेटची निर्मिती केली होती. त्याला ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम गणेश दरवाजा असं नाव पडलं. कदाचित हे नाव पडण्यामागे अजून एक कारण असेल, कारण त्या दाराच्या जस्ट बाहेर एक गणपतीच्या छोट्या मूर्तीची स्थापना केली गेली होती. आज ती छोटीशी मूर्ती कोनाड्यात स्थापन केलेली आपल्याला एका पूर्ण मोठ्या मंदिरात कन्व्हर्ट झाल्याचं आपल्याला दिसतं. गणेश रंगमहाल इतका मोठा होता की एका इंग्रजी प्रवाशांनी लिहून ठेवलंय की तिथे एका वेळेस 200 नर्तिका नाचू शकत होत्या. ह्या गणेश रंगमहालातच 10 दिवस गणपतीची स्थापना व्हायची आणि गणपतीच्या समोर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे, गायन, नृत्य. पूर्ण गणेश रंगमहाल अतिशय सुंदर प्रकारे सजवला जायचा. तिथे बेल्जियन हंड्या, झुमरं, आरसे, विविध प्रकारच्या रंगीत काचा, पाऱ्याचे गोळे असे सगळे लावून त्याचं खूप छान सुशोभीकरण केलं जायचं. 2 वेळा या गणेशोत्सवात एका हत्तीवर गणेशाची मूर्ती ठेवून त्याची मिरवणूकही काढली जायची. पेशव्यांसाठी मूर्ती बनवणारे एक दातार नावाचे मूर्तिकार होते ज्यांचं अजूनही तुळशीबागेपाशी घर आहे आणि त्यांच्याकडे एक त्या काळातली कदाचित शनिवारवाड्यात न बसवली गेलेली पण एक सॅम्पल सॉर्ट ऑफ बनवलेली गणेश मूर्ती अजूनही आहे. ती आपल्याला पेशवेकालीन थाटणीची असल्याचं दिसून येतं. पण मला कुतूहल आहे, गणपतीची ही जी पूजा होती ही एका काळामध्ये बऱ्यापैकी खाजगी होती, पण त्याच्यानंतर त्याचं सार्वजनिक याच्यात रूपांतर देखील झालं. ब्रिटिशांच्या काळामध्ये टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणला, तर तो ब्रिटिशांच्या काळामध्ये सार्वजनिक उत्सव साजरा करण्याची टिळकांची काय भूमिका होती? सो आपल्याला असं दिसतं की 1818 साली मराठ्यांचं राज्य बुडालं. जो पेशवाईचा कालखंड होता तो संपला आणि पेशव्यांना इंग्रजांनी बिठूर नावाच्या एका जागी एक्झाईलमध्ये पाठवलं. त्यानंतर पुण्यात राजघराणं असं काही कुठलं उरलं नाही. इथल्या सरदारांकडे विशेष संपत्तीही उरली नाही आणि हा जो खूप मोठ्या थाटामाटात केला जाणारा गणेशोत्सव होता हा काही काळात बंद झाल्याचं आपल्याला दिसतं. त्यानंतर पुढची साधारण 50-60 वर्ष इथे काही मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव झाल्याचं आपल्याला दिसत नाही.
जसं मी म्हणालो तसं की 1818 पर्यंत जरी थाटामाटात साजरा होत असला तरी तो एक प्रकारचा धार्मिक विधी म्हणून होता. ज्याचं कुलदैवत गणपती आहे किंवा इष्टदैवत गणपती आहे त्यांच्याकडेच तो केला जायचा. सार्वजनिक गणेशोत्सवाची जर आपण पार्श्वभूमी बघितली तर ते भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित आहे. आपल्याकडे 1857ला एक मोठा बंड झाला होता ज्याच्यात इंग्रजांचं साम्राज्य साधारण त्यांच्या हातातून जातं का काय अशी परिस्थिती आली होती. ह्याचं निमित्त होतं की इंग्रजांच्या सैन्यात काम करणारे जे भारतीय सैनिक होते त्यांना गाईच्या आणि डुकराच्या मांसापासून बनलेले लाईन्ड कार्ट्रिजेस दिले गेले होते आणि त्याच्यावरनं त्यांच्यापैकी हिंदू आणि मुसलमान दोन्ही सोल्जर्सच्या धार्मिक भावना खूप दुखावल्या आणि त्यानंतर ती त्या बंडाची ठिणगी ठरली. आणि त्यानंतर जे सगळं बंड पेटलं त्याच्यात अनेक इंग्रज अधिकारी मारले गेले, अनेक इंग्रज सोल्जर्स मारले गेले आणि त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीचं भारतावरचं राज्य संपलं आणि एका वर्षाने भारत हे ब्रिटिश क्राऊनच्या अंडर आलं. त्या काळापासनं हे जे नवीन आलेलं इंग्रजांचं सरकार होतं हे एका बाबतीत क्लिअर होतं की भारतीयांच्या धार्मिक भावनांच्या मध्ये आपण मेडल नाही करायचं. बरोबर. ही एवढी मी गोष्ट सांगितली कारण हे सार्वजनिक गणेशोत्सवाला ही गोष्ट पार्श्वभूमी ठरणार आहे. 1890च्या दशकात पुण्यातले खासगीवाले नावाचे सरदार होते जे काही कामानिमित्त ग्वाल्हेरला गेले होते आणि तिथे ग्वाल्हेर संस्थानात शिंद्यांकडे चालू असलेला गणेशोत्सव त्यांनी पाहिला आणि आता हे सरदार घराण्यातले असल्यामुळे त्यांच्याकडे ते कलेक्टिव्ह मेमरीमधनं पास डाऊन झालं असणार आहे की पूर्वी पेशवाईत गणेशोत्सव कसा साजरा व्हायचा आणि ती त्यांना कुठेतरी कदाचित खंत वाटली की आपल्याकडे हा गणेशोत्सव होत नाही. तर खासगीवाल्यांनी पुण्याला येऊन त्यांनी आणि त्या काळातल्या अनेक प्रतिष्ठित लोकांनी गणेशोत्सव पुन्हा एका नव्या स्वरूपात साजरा करायचा निर्णय घेतला. ह्याच्यामध्ये काही प्रमुख नावं म्हणजे सरदार खासगीवाले, भाऊ रंगारी, घोटवडेकर नावाचे गृहस्थ होते, तरवडे होते आणि या सगळ्या लोकांनी 1893 साली आपापल्या घरी गणपतीच्या मूर्ती बसवल्या आणि त्यांच्या मिरवणुकी काढल्याचा उल्लेख आहे. यातलं मी म्हणालो तसं की खासगीवाल्यांनी हा उत्सव ग्वाल्हेरला बघितलेला होता. घोटवडेकरांकडे त्यांच्या घरातच गणपतीच्या उपासनेची खूप दीर्घ परंपरा होती आणि भाऊ रंगारी हे फ्रीडम फायटर्सला आश्रय देणारे गृहस्थ होते. त्यांच्या घराचं जेव्हा रिनोव्हेशन झालं तेव्हा तिथे अनेक हत्यारं सापडली जी इंग्रजांच्या राज्याविरुद्ध काम करणाऱ्या फ्रीडम फायटर्सला दिली जायची. ह्या काळातल्या गणेश मूर्तींचं एक वैशिष्ट्य पण आपल्याला दिसतं. आत्तापर्यंत आपण ज्या मूर्ती बघितल्या त्या बसलेल्या असोत, उभ्या असोत, नाचणाऱ्या असोत, त्या कुठल्या राक्षसाचा संहार करताना नसतात. पण हा जो 93 साली गणेशोत्सव सुरू झाला ह्याच्यातली मूर्ती 1893 हा जो 1893 साली सुरू झालेला गणेशोत्सव होता ह्याच्यात गणपतीला एका राक्षसाचा संहार करताना दाखवलं गेलं होतं आणि ते राक्षस म्हणजे ब्रिटिश राज. बरोबर. सो ती सिम्बॉलिझम खूप त्यांनी हेवीली दाखवलेली होती. तरवड्यांच्या मूर्तीमध्ये तर त्यांनी 3 राक्षस दाखवलेले आहेत आणि तो एकटा गणपती सगळ्यांशी लढतोय. सो तो गणपती म्हणजे भारतीय नागरिक आणि ते राक्षस म्हणजे इंग्रज सरकार अशी त्यांनी खूप क्लिअर त्यात सिम्बॉलिझम दाखवलेली होती. म्हणजे थोडक्यात ब्रिटिशांनी तर ठरवलं की भारतीयांच्या संवेदनांशी खेळ करायचा नाही आणि म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव हा सुरू तर झाला. पण खरं तर याच्यामध्ये सिक्रेट मेसेजिंग म्हणजे गणेशोत्सवाच्या कारणाने सगळी लोक एकत्र जमायची आणि जे त्यांना ब्रिटिशांच्या खिलाफ जो आपल्याला बंड पुकारायचा होता त्यावेळेला त्याबद्दल ते प्लॅनिंग सुद्धा या गणेशोत्सव किंवा अशा अनेक फेस्टिवल्समधनं करू शकत असतील. बरोबर. आणि हे सांस्कृतिक धार्मिक सण असल्यामुळे ह्याच्यात इंग्रजांचा हस्तक्षेप होण्याचं प्रमाण खूप कमी होतं. बरोबर. किंवा तो नव्हताच चान्स असं म्हणायला हरकत नाही. हो. 1893 सालीच आपल्याला दिसतं की लोकमान्य टिळकांनी केसरीच्या एका अग्रलेखात ह्या गणेशोत्सवाला सपोर्ट केला होता आणि पुढच्या वर्षी त्यांनी विंचुरकर वाड्यात एक गणेश प्रतिमेची स्थापना केली होती आणि तिथपासनं हा सार्वजनिक गणेशोत्सव खऱ्या अर्थी सुरू झाला आणि तो घरोघरी पोचला असं म्हटलं जातं. नंतर अर्थात तो विंचुरकर वाड्यातनं हलवून गायकवाड वाड्यात शिफ्ट झाला आणि आजचा जो केसरी वाड्याचा गणपती आपण म्हणतो तो हा गायकवाड वाड्यातला गणपती. बरोबर.
तू केसरीवाड्यातल्या गणपतीबद्दल उल्लेख आता केलास म्हणून थोडंसं पुढे आता डिस्कशनला नेऊयात की पुण्यामध्ये 5 मानाचे गणपती आहेत आणि ऑफकोर्स जे पुण्यामध्ये अनेक वर्षानुवर्ष राहत आहेत त्यांना तर हे 5 मानाचे गणपती माहितीच आहेत. पण आजचा आपला हा एपिसोड आपला गणराया, आपला गणपती बाप्पा हा देश विदेशात सगळ्यांना समजावा म्हणून आपण करतोय. तर ह्या 5 मानाच्या गणपतींबद्दल सुद्धा तू सांगशील का की पहिला मानाचा कोण, कुठला गणपती? सो आपल्याला 1894 पासून असं दिसतं की या गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या मिरवणुकींमध्ये या विविध गणपती मंडळांमध्ये वाद झाले होते की त्या विसर्जनाच्या रांगेत कोणाचा गणपती पहिला असेल. तर तिथे टिळकांनी मध्ये पडून एक क्रम आखून दिला. त्याच्यात प्रथम स्थान मिळालं ते कसबा गणपतीला, दुसरं स्थान मिळालं ते तांबड्या जोगेश्वरीला, तिसरं स्थान मिळालं ते गुरुजी तालमीच्या गणपतीला, चौथं स्थान मिळालं ते तुळशीबागेच्या गणपतीला आणि 5वं स्थान मिळालं ते केसरीवाड्यातल्या गणपतीला. आज जर आपण बघितलं तर ह्यातले कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी आणि केसरीवाडा ह्यांचे गणपती अजूनही पालखीतून आणले जातात. तुळशीबागेचा गणपती मोठ्या रथावर बसवला जातो. ह्याचा पण एक इतिहास आहे की पहिली मोठी मूर्ती बनवण्याची सुरुवात ही तुळशीबागेच्या मंडळाने केली होती. आजही जर आपण बघितलं तर तुळशीबागेची मूर्ती ही तुलनेने आकाराने खूप मोठी आहे इतर मानाच्या गणपतींपेक्षा. हे तर 5 मानाचे गणपती झाले, पण अजून कुठली विशिष्ट गणपती मंडळं आहेत पुण्यामध्ये? भाऊरंगारींचा गणपती आहे, कारण पुण्यातलं सर्वात जुनं गणपती मंडळ जे अजूनही अस्तित्वात आहे ह्याचा मान भाऊरंगारींच्या गणपतीला आहे. दगडूशेठ गणपतीची स्थापना सुद्धा साधारण याच काळात झालेली होती आणि त्याची एक युनिक गोष्ट म्हणजे की तिथे उपासनेची मूर्ती आणि गणपतीतली मूर्ती ही तीच आहे. ती गणपतीची मूर्ती मुख्य मंदिरातून काढून मंडपात बसवली जाते आणि गणेशोत्सव संपल्यानंतर ती पुन्हा मंदिरात आणून ठेवली जाते. अशा प्रकारची प्रॅक्टिस करणारं दुसरं कुठलं मंदिर माझ्या तरी माहितीत नाही. अजून एक महत्वाचा गणपती म्हणजे मंडईचा गणपती. सो इथे मगाच्या आपल्या संवादाला लिंक येते की मी म्हणालो तसं की गणपत्य संप्रदाय जेव्हा डेव्हलप होत होता तेव्हा त्यांनी इतर संप्रदायांमधनं इमेजरी खूप बॉरो केली होती. सो मंडईचा गणपती तुम्ही जर बघितला तर त्याचं शेषशाही विष्णूशी खूप साधर्म्य आहे. तर हे तुळजाभवानीचं जे तुळजापूरला मंदिर आहे तिथे स्टकोमध्ये एक शेषशाही गणपतीचं शिल्प आहे आणि ते पुण्यातल्या एका गृहस्थांनी बघितलं होतं आणि तशी त्यांनी मूर्ती घडवायचा निर्णय घेतला आणि ती मूर्ती फायनली मंडईच्या गणेशोत्सव मंडळात आली. हे झाले 5 मानाचे गणपती, पण या मानाच्या गणपतींच्या व्यतिरिक्त असे काही कमी माहीत असलेले पण महत्वाचे असे काही गणपती पुण्यामध्ये आहेत का? हो आहेत ना. पुण्यात सोमवारपेठ नावाचा एक भाग आहे, तिथे त्रिशुंड गणपतीचं देऊळ आहे. सो हे त्रिशुंड गणपतीचं जे देऊळ आहे हे मुळात गणपतीचं देऊळ नव्हतं. पेशवाईमध्ये आपल्याला एक गोसावी नावाचा समाज सोमवारपेठेच्या भागात वास्तव्याला होता असं दिसतं. त्या भागाला त्या काळात गोसावीपुरा असंच म्हणलं जायचं. यांचं जरी नाव गोसावी असलं तरी हे गोसावी व्यापारी आणि सावकारी करायचे. ह्यांच्या समाजामध्ये मृत्यूनंतर शिवमंदिराच्या स्वरूपातल्या समाध्या उभारण्याची प्रथा होती. तर अशाच एका गोसाव्यांची समाधी ही आजच्या त्रिशुंड मंदिराच्या जागी होती. कालांतराने काहीतरी घडामोडी झाल्या आणि तिथलं शिवलिंग हलवलं गेलं आणि तिथे 3 सोंडा असलेल्या मोरावर विराजमान असलेल्या गणपतीची मूर्ती बसवली गेली. याच्या मागचं नेमकं कारण आपल्याला कळत नाही. आपण फक्त अनुमान बांधू शकतो की गोसावीपुरा हा तसा कमी वस्तीचा भाग होता आणि त्यामुळे कालांतराने ते मंदिर दुर्लक्षित झालं असेल आणि कोणीतरी तंत्रमार्गाच्या उपासकांनी ते मंदिर टेक ओव्हर करून तिथेही तंत्रमार्गातल्या गणेशाची मूर्ती स्थापित केली असेल. पण ते मंदिर शंकराचं मंदिर आहे हे आपण नक्की सांगू शकतो हे तिथल्या शिल्पांवरनं, कारण तिकडे सगळ्या बाजूनी शैव पुराणांमधल्या कथा कोरल्या गेलेल्या आहेत. गणपती येतो तो फक्त ललाटबिंबावर. ललाटबिंबावर म्हणजे? ललाटबिंब म्हणजे आपण जेव्हा एखाद्या दारातनं आत जातो तेव्हा वरचा जो लिंटेलचा पीस असतो त्याला संस्कृतमध्ये ललाटबिंब म्हणतात. तिथे गणपतीची स्थापना करायचा एक खूप जुना रिवाज आहे आपल्याकडे. कारण मी म्हणलो तसं की गणपती हा कुठल्याही शुभकार्याच्या सुरुवातीला पूजला जातो आणि त्यामुळे त्याला दरवाजाच्या वरती स्थान दिलं गेलंय. आपण जर शनिवारवाड्यात गेलो तर तिथेही दिल्ली दरवाजाच्या आत गेल्या समोर आपल्याला गणपतीचं चित्र दिसतं. हे याच परंपरेचं एक कंटिन्युएशन असावं. बरोबर. आजचा गणेशोत्सव हा गणेश चतुर्थीला सुरू होतो, हे नेहमी असंच होतं का?
नाही, सार्वजनिक गणेशोत्सव जो आपण आज साजरा करतो तो चतुर्थीला सुरू होतो आणि अनंत चतुर्दशीला संपतो. पूर्वीच्या काळात गणेशोत्सव अशाच लोकांकडे साजरा केला जायचा ज्यांची कुलदेवता किंवा इष्टदेवता गणपती होती. त्यांच्याकडे भाद्रपद शुक्ल प्रतिपदा ते पंचमी किंवा प्रतिपदा ते दशमी ह्याच काळामध्ये गणपती बसवला जायचा. त्याला गणेश नवरात्र असं म्हटलं जायचं. ह्या पूजेमध्ये चतुर्थीला एक मातीची गणेश मूर्ती बनवली जायची ज्याला पार्थिव गणेश असं म्हणायचे आणि ती पंचमीला लगेच विसर्जित केली जायची. सो ही प्रथा कुठेतरी सार्वजनिक गणेशोत्सवात आपल्याला पिकअप केलेली दिसते आणि ती मूर्ती ज्या दिवशी बनते म्हणजे चतुर्थीला तिथपासनं तो गणेशोत्सव साजरा केल्याचं आपल्याला दिसून येतं. बरोबर. सो तो जो आधीचा 10 डे पिरियड होता तो त्यांनी 3-4 दिवसांनी शिफ्ट करून पहिल्या दिवसाच्या ऐवजी चौथ्या दिवसापासून सुरू केला. म्हणजे प्रतिपदेपासून सुरू होणारा सण हा टिळकांच्या काळामध्ये चतुर्थीपासून सुरू झाला. बरोबर. आणि तो अनंत चतुर्दशीपर्यंत साजरा केला गेला. बरोबर. आणि आता ह्यात एक गंमत म्हणजे गणपतीसोबत आता गौरी नावाचा एक सण येतो. वास्तविक ह्या गौरी देवीचा आणि गणपतीचा तसा काही संबंध नाही, परंतु आज तिला पार्वतीच्या स्वरूपात पूजलं जातं कारण सार्वजनिक गणेशोत्सवालाही आता 150 वर्ष होत आलेली आहेत आणि एवढ्या काळात बरेच बदल झालेले आहेत आणि त्यामुळे आता त्या दोघांचं एक प्रकारचं कोरिलेशन जोडलं गेलेलं आहे. पण मुळात पाहिलं तरी ही जी गौरी देवी आहे आणि गणपती आहे यांचा तसा काही संबंध नाही. अनंत चतुर्दशीचा दिवस जरी बघितला तर त्याचा सुद्धा गणपतीशी तसा काही संबंध नाही. अनंत नावाचा एक विष्णूशी संबंधित असलेल्या नागाच्या व्रताचा तो दिवस आहे. आशुतोष, तू पुण्यातल्या मानाच्या गणपतींबद्दल तर सांगितलंच, पण मानाच्या गणपती व्यतिरिक्त अशी काही गणपतीची मंदिरं आहेत का की जिथे सुद्धा लोकांनी जावं? हो, नक्कीच. पुण्यातली सारसबाग सगळ्यांना माहिती आहे. तर सारसबागेचा सगळा परिसर हा पेशव्यांच्या काळात एक प्रकारचा त्यांचा खाजगी प्लेजर पॅलेस असल्यासारखा होता. त्याच्यात त्यांचा हिराबागेला एक मोठा वाडा होता आणि हिराबाग सोडून पर्वतीच्या पायथ्याशी अनेक बागांची निर्मिती झाली होती. ह्यामध्ये एक युनिक बाग होती ज्याला सारसबाग असं म्हटलं जायचं. एक आर्टिफिशियल तळं निर्माण करून जे कात्रज पाणी पुरवठ्याच्या व्यवस्थेच्या वाटेवर होतं त्याच्यामध्ये एक बेट राखला गेला होता. त्या बेटावर पुढे सवाई माधवरावांच्या काळात नाना फडणीसांनी एक गणपती मंदिर बांधलं ज्याला जुने पुणेकर अजूनही तळ्यातला गणपती अशा नावाने ओळखतात. हा तर झाला एक आयकॉनिक गणपती. हा सोडून पण पुण्यात ऑफबीट असे गणपती बरेच आहेत. यातला पहिला सांगायचा तर पर्वतीवर देवदेवेश्वराचं मंदिर सगळ्यांनी पाहिलं असेल. त्या देवदेवेश्वराच्या गाभाऱ्याच्या बाजूला एका छोट्या खोलीत एक मार्बल गणेश मूर्ती आपल्याला दिसते. तर आपण पॉडकास्टच्या सुरुवातीला असं म्हणलो की कुठल्याही पूजेच्या सुरुवातीला गणेशाची पूजा करण्याची प्रथा आहे, त्याला प्रथम पूजेचा मान आहे. बऱ्याचशा पूजांमध्ये गणपतीच्या मूर्तीच्या ऐवजी एक सुपारी वापरली जाते. देवदेवेश्वराची जेव्हा स्थापना झाली तेव्हा खूप भरभराटीचा काळ होता आणि त्यामुळे सुपारी वापरण्याच्या ऐवजी त्या प्रथम पूजेसाठी एक वेगळी मार्बलची मूर्ती आणून त्याची पूजा केली गेली होती. नंतर ही मार्बलची मूर्ती त्याच देवळाच्या एका छोट्या खोलीमध्ये विराजमान करण्यात आली. त्याला आजही सदरेचा गणपती असं म्हणतात. पुण्यात कसबा गणपतीच्या समोर एक अजून बऱ्याचशा लोकांना माहिती नसलेला गणपती आहे, त्याला मांदार गणपती असं म्हणलं जातं. त्याच्या मागची आख्यायिका अशी आहे की एका कीर्तनकारांना गणपतीचा दृष्टांत झाला आणि त्या वाड्यात असलेल्या मांदार वृक्षाच्या आतमध्ये गणेशाची मूर्ती आहे असा त्यांना दृष्टांत झाला. जेव्हा ते कीर्तनकार तो वृक्ष पाहायला गेले तेव्हा तो वृक्ष दुभंगला आणि त्याच्या आतनं ती गणपतीची मूर्ती बाहेर आली. तर ह्याला मांदार गणपती असं म्हटलं जातं. शनिवार पेठेत एक गुपचूप गणपती म्हणून देऊळ आहे, तिथे शमीच्या वृक्षाखाली गणपतीचं मंदिर बांधलं गेलेलं आहे. हे सगळे गणपती सोडून बुधवार पेठेत एक अजून अज्ञात गणपतीचं मंदिर आहे. तपकीर गल्लीच्या एका टोकाला एका छोट्याशा अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या मध्ये फडक्यांचा गणपती आहे. त्या जागेवर पूर्वी पेशव्यांचे सेनापती हरिपंत फडके यांचा मोठा 7 चौकी वाडा होता. आज तो वाडा पोर्शन बाय पोर्शन विकून तिथे अपार्टमेंट बिल्डिंग्स उभ्या झालेल्या आहेत, पण तिथलं मूळ गणपतीचं मंदिर अजूनही आहे. तिथे अतिशय सुंदर 10 हाताच्या गणपतीची संगमरवरी मूर्ती आहे. तर असे विविध प्रकारचे अनेक गणपती पुण्यात आहेत. वाव. आशुतोष, तू इनोटॉक्सच्या स्टुडिओमध्ये येऊन गणपतीबद्दल, गणपतीचा जन्म कसा झाला, गणेशोत्सव कसा साजरा करायचे आणि अनेक गोष्टींबद्दल आज चर्चा केली आणि खरंच खूप मजा आली. यामधल्या काही गोष्टी अशा होत्या ज्या पहिल्यांदीच मी सुद्धा ऐकल्या. पण गणपती हा विषय असा आहे ना की इथेच
थांबून चालणार नाही. गणपती या विषयाबद्दल आपण अनेक गोष्टी डिस्कस करू शकतो, कदाचित पुढच्या एपिसोडमध्ये. नक्की. आशुतोष, आता एक गोष्ट राहिली आहे. इनोटॉक्सवरती येणारा प्रत्येक गेस्ट हा आमच्या दर्शकांना एक असा शब्द देतो की पूर्ण एपिसोड जे जे बघतील आणि ज्यांना हा एपिसोड पूर्णपणे आवडेल, हे ते कॉमेंट सेक्शनमध्ये तो शब्द जो आमच्या गेस्टने दिलेला असतो तो तिथे ते कॉमेंट करतात. तर आज आपल्या दर्शकांना आपण काय फ्रेज किंवा कॉमेंट देऊयात, शब्द देऊयात? मला वाटतं गणपती बाप्पा मोरया ह्याहून चांगलं काही असूच नाही शकत. गणपती बाप्पा मोरया हेच तुम्ही एपिसोड पूर्ण बघितल्यानंतर कॉमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आणि मी एपिसोडच्या सुरुवातीला जसं म्हणलं की आशुतोष हा पुण्यामध्ये वारसा या ग्रुपच्या अंडर हेरिटेज वॉक्ससुद्धा करतो. तर त्या हेरिटेज वॉक्सला सुद्धा तुम्ही जा, म्हणजे मानाचे 5 गणपती आणि अज्ञात गणपती किंवा कमी माहीत असलेले गणपती हे सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. अर्थात गणपती हा देवता हा सगळ्यांचा आहे. विद्येचा देवता तर तो आहेच, पण तुमचा लाडका बाप्पा देखील आहे. आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही गणपती बाप्पा मोरया हे लिहून पुढे देखील सांगू शकता.